नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत। भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडे आज अनंतात विलीन झाले। कोट्यावधी महाराष्ट्रवासियांच्या डोळ्यातली आसव अजूनही सुकलेली नाहीत। मात्र मुंडेंच्या मृत्यूची बातमी पचवताना काळ कुणासाठीही थांबत नाही हे वास्तव आता स्वीकारावंच लागेल। गोपीनाथ मुंडेंनंतर काय हा यक्ष प्रश्न आता महाराष्ट्रासमोर उभा राहिलाय। ओबीसी समाजाला पोरकं झाल्याची भावना तर सतावते आहेच, पण त्यातच विधानसभेच्या निवडणुका केवळ 100 दिवसावर येऊन ठेपल्यात। देशात मोदींच्या लाटेवर स्वार होत आलेलं भाजपचं सरकार आणि राज्यात मुंडेंचा तळागाळापर्यंत असणारा संपर्क यामुळे परवापर्यंत विधानसभा निवडणुका भाजपला अत्यंत सोप्या वाटत होत्या। मात्र आता त्या तितक्याशा सोप्या राहिलेल्या नाहीत आणि राहणारही नाहीत। आजवर युतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाच्या आणि भाजप लहान भावाच्या भूमिकेत होते। मात्र आता भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत। अशात शिवसेना भाजपला सांधणारा महत्त्वाचा सेतू निखळून पडला। मुंडेंच्या पश्चात युतीचं भवितव्य नेमकं काय असेल? खासदार म्हणून आणि महाराष्ट्रातला भाजपचा चेहरा म्हणून कोण असतील मुंडेंचे उत्तराधिकारी? पवारांचे कट्टर विरोधक ही मुंडेंची ओळख यापुढे कोण चालवणार? का एकूणच पवार विरोधी राजकारण आता संपलंय असं म्हणायचं? मुंडे महाजन कुटुंबाचं भवितव्य काय आणि मुंडेंच्या नसण्याचा आगामी विधानसभा निवडणुकांवर नेमका काय परिणाम होणार आहे यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया मुंडेंनंतरचा महाराष्ट्र या खास कार्यक्रमात। मुंडेंनंतरचा महाराष्ट्र या 2 तासाच्या खास कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत भास्कर जाधव। भास्कर जाधव हे कोकणचे सुपुत्र आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत। भास्कर जाधव, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आपल्या बरोबर आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। आज भास्कर जाधव आणि अभय देशपांडे हे दोघेही आज आमच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत। आपल्या बरोबर आहेत प्रेम शुक्ल हे दोपहर का सामना या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत। प्रेम शुक्ल, आपलं पण या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर प्रकाश पवार आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार। महाराष्ट्रातल्या जातीपातींचा अत्यंत जवळून अभ्यास असणारे असे प्रकाश पवार आज आपल्या महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकारणाचा पट आपल्यासमोर उलगडतील। प्रकाश पवार, या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सुद्धा काही क्षणात आपल्या बरोबर येणार आहेत। तर काही मिनिटांतच आपल्या सोबत असतील संसदीय कार्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील। हे दोघेही या कार्यक्रमात काही क्षणात आपल्या बरोबर सामील होणार आहेत। या सगळ्यांना घेऊन आपण मुंडेंनंतरचा महाराष्ट्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न घेऊन मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे। अभय देशपांडे, मुंडे यांचं जे संपूर्ण राजकारण होतं ते संघर्षाचं राजकारण होतं। त्यांनी अनेक प्रश्नांवर जसा संघर्ष केला तसाच व्यक्तिगत मैत्री पवार साहेबांबरोबर जपत, ज्यांच्याबरोबर एक प्रकारे त्यांनी जन्मतारीख सुद्धा शेअर केलेली होती, त्याच पवार साहेबांच्या विरोधात ते आयुष्यभर उभे राहिले। 91 पासून ते 2014 पर्यंत त्यांच्या संपूर्ण राजकारणाचा बाज हा पवारांच्या विरोधातला होता। तेच त्यांचं एक प्रकारची ओळख सुरुवातीच्या काळात तरी निश्चितपणे बनलेली होती। त्याला अनेक कारणं होती, ऐतिहासिक कारणं होती। या सगळ्या विरोधाभासात आता पवार विरोधी राजकारणाचं महाराष्ट्रात नेमकं काय होणार? मला वाटतं की शरद पवार गेली इतकी वर्ष राजकारणात आहेत आणि स्वाभाविकच काँग्रेसमध्ये असताना किंवा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करून काँग्रेसबरोबर आघाडी केल्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू होते। दुसरा केंद्रबिंदू होते बाळासाहेब ठाकरे हे। त्यामुळे स्वाभाविकच ह्या 2 बाजूंच्या नेत्यांमध्ये त्याचं एक ध्रुवीकरण झालं होतं। पवारांचा विरोध, स्वाभाविकच विरोधकांसाठी पवार हेच मुख्य टार्गेट असायचे, कारण काँग्रेसमध्ये असताना पवारांचंच नेतृत्व हे काँग्रेसचं नेतृत्व होतं आणि तोच म्हणजे आपण नेहमी राजकारणात म्हणतात की जिथे शक्तिस्थळावर हल्ला केला तरच तुम्हाला जिंकण्याची शक्यता असते। स्वाभाविकच विरोधकांचा नेहमी मारा राहायचा तो शरद पवारांवर राहायचा आणि 90च्या पुढचं राजकारण जर आपण लक्षात घेतलं तर पवार हेच मुख्यतः विरोधी पक्षाचे मला वाटतं प्रामुख्याने टार्गेट राहिले होते। आता मुंडे यांच्यानंतर पवार विरोधी जे राजकारण होतं त्याचं काय होईल, तर मला वाटतं की ह्या राजकारणाचे केंद्रबिंदू लगेच बदलणार नाहीत। यांचा विचार केला
त्यानंतरचा जो संघर्ष होता त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यामुळे स्वाभाविकच मग ते राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल, त्यांच्या काळात आलेला एनरॉन प्रकल्प असेल, नंतरचं झालेलं गोवारीचं प्रकरण असेल, ह्या सगळ्या प्रकारामध्ये शरद पवारांवरच त्यांनी हल्ले केले. त्याच काळात एक निष्ठावंतांचा जो गट होता पवार विरोधक काँग्रेसमधले, त्यांची एक थोडीशी रसद त्यावेळेस मुंडे यांना मिळत होती पवार विरोधासाठी. मग स्वाभाविकच पवार हे टार्गेट होत गेले आणि मुंडे विरुद्ध पवार हा सामना त्या काळापासून रंगत गेला. त्या काळात पवारांचं म्हणजे तसं जर बघितलं आपण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर पवारांविरुद्ध संघर्ष घेताना लोक कचरायचे की बाबा ते म्हणजे पवारांबद्दल असं म्हणलं जायचं की पवारांच्या विरोधात गेलेला माणूस पुन्हा विधानसभेत दिसतो की नाही दिसत, अशी शंका व्यक्त केली जायची. त्या काळात मुंडेंनी त्यांनाच बरोबर हेरून टार्गेट केलं. पुढे मग तो संघर्ष म्हणजे आत्ताच्या परवाच्या निवडणुकीपर्यंत आपण बघितलं की मुंडेंना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जो प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता बीडमध्ये, म्हणजे विरोधकांसाठी असेल सत्ताधाऱ्यांसाठी असेल, प्रत्येक मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा असतो, परंतु मुंडे यांचा बीड मतदारसंघ हा राष्ट्रवादीने किती प्रतिष्ठेचा केला होता आपण तो पाहिला. शरद पवार साहेब स्वतः सुद्धा तिकडे 3 दिवस तळ ठोकून होते आणि ते पुढेही साधारणतः मला वाटतं तसंच राहील. फक्त या राजकारणात भाजपाच्या बाजूने लढणारा जो चेहरा आहे तो बदलेल, फक्त त्या व्यतिरिक्त फार बदल लगेच होणार नाही, तशी तरी आज शक्यता दिसत नाही. प्रकाश पवार आपल्या बरोबर आहेत. प्रकाश पवार, एकूणच आता शरद पवार विरोधी राजकारणाची जी धार होती ती मुंडे यांच्या जाण्यामुळं कमी झाली असं वाटत नाही का? मला असं वाटतं की मुंडे यांच्या जाण्यामुळे ते दार कमी झालेले आहे. याचं कारण असं आहे की मुंडे शरद पवारांना विरोध का करत होते, तर त्याची 2 कारणं आहेत. ते म्हणजे शरद पवार हे नुसते सत्तेचं प्रतीक नव्हते, तर शरद पवार हे मराठा राजकारणाचं प्रतीक होते आणि शरद पवार हे सहकाराच्या राजकारणाचं प्रतीक होते. सहकारावरती हल्ला आणि मराठा राजकारणावरती हल्ला आणि त्या अंगाने मी ओबीसींचं राजकारण करतो अशी भूमिका ती होती. म्हणून शरद पवारांना विरोध करताना त्यांना सुधाकरराव नाईकांपासून ते अनेक नेत्यांचा पाठिंबा मिळत असे आणि खरं तर सुधाकरराव नाईकांनीच त्यांना बळ पुरवलं आणि त्यातून ते शरद पवारांच्या विरोधात डावपेच आखत गेले, व्यूहनीती आखत गेले आणि या व्यूहनीतीचाच भाग म्हणून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आता ही ओबीसी राजकारणाची एक आतली छाया शरद पवारांवरती टीका कोणीही केली तरी ती इतर नेत्यांना प्राप्त होऊ शकत नाही. या अर्थाने या गोपीनाथ मुंडेंच्या या भूमिकेला आता मर्यादा पडणार आहे आणि ही सीमारेषा अत्यंत अचूक असेल असं मला वाटतं. आपल्याबरोबर भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष आहेत. भास्करराव, या दोघांमधलं राजकारण आणि त्यांची मैत्री ही जशी आहे ती अतिशय युनिक आहे. मी अशा करता म्हणतो की दोघांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असायचं, परंतु राजकारणाचा पाया जो म्हणतात तो एकमेकांच्या पूर्णपणे विरोधात होता. एक माणूस पूर्णपणे ओबीसींचं राजकारण करत होता तर दुसऱ्या माणसाचा राजकारणाचा बाज पूर्णपणे वेगळा होता. दोघंही एकमेकाला कोंडीत पकडण्याचे आटोकाट प्रयत्न करायचे. मग मुंडेंना या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात ठाणबंद करण्याकरता दस्तूरखुद्द पवारसाहेब तिकडे 3 दिवस तळ ठोकून होते. तर जवळपास राष्ट्रवादीचं अर्ध मंत्रिमंडळ काय संपूर्ण मंत्रिमंडळच जे निवडणुकीला उभे नव्हते तेही तिकडे तळ ठोकून होते. या आधीचं जर आपण राजकारण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की बदामराव पंडित असेल, विमल मुंदडा असतील, अमरसिंह पंडित असतील, हे आलटून पालटून भाजपमध्ये आणले कोणी तर ते गोपीनाथरावांनी. त्याचबरोबर DP मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा जयसिंग गायकवाड असतील, हे सुद्धा बाहेर पडले. त्याच्या मागे कुठेतरी एक प्रकारे राष्ट्रवादीची प्रेरणा किंवा राष्ट्रवादीचा ऑप्शन पर्याय हा शिल्लक होता आणि त्यात शरद पवार यांची चतुराई किंवा त्यांचे डावपेचेही होते. एक प्रकारे राजकारणात हे असं चालणारच आहे, परंतु आज शरद पवार विरोधी राजकारणाचा कणा मोडून पडला, याचा फायदा कुठेतरी राष्ट्रवादीला होणार नाही का? आजच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. एक गोष्ट खरी आहे की 1990 साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठ्या संख्येनं जवळजवळ 92 आमदार हे त्यावेळेला निवडून आले आणि निवडून आल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीनं विरोधी पक्षनेतेपद एक प्रकारे हिसकावून घेतलं. मित्राला मदत करण्याच्या ऐवजी मित्राला खिंडीत गाठण्याचं काम त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं केलं आणि त्यावेळेला गोपीनाथराव मुंडे हे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे झाले.
पवार साहेबांचं राजकारण आणि गोपीनाथराव मुंडेंचं राजकारण, ज्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडेंनी पवार साहेबांच्यावर आघात करायला राजकीय सुरुवात केली, त्यावेळेला पवार साहेबांच्या विरोधात ब्र काढण्याची सुद्धा महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत नव्हती. परंतु विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळं त्यांनी सुरुवात केली पवार साहेबांच्यावर आरोप करण्याची, आघात करण्याची, टीका करण्याची, वेगवेगळ्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्याची. त्यावेळेला पवार साहेबांचं जर राजकारणामध्ये थोडंसं अडचण काय झाली असेल किंवा मला असं वाटतं त्यावेळेला चुकीचं धोरण काय ठरलं असेल तर पवार साहेबांचं सुसंस्कृत राजकारण. पवार साहेबांनी त्यावेळेला राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा दाखवला, कमालीचा संयम दाखवला, टोकाची टीका सहन केली आणि या टीकेमध्ये काळच या टीकेला उत्तर देईल अशा प्रकारची संयमित भूमिका घेतली. त्याच वेळेला गोपीनाथराव मुंडेंचं मला असं वाटतं की थोडंसं धाडस वाढलं की पवार साहेबांच्यावर टीका केल्यानंतर सुद्धा पवार साहेब शांत राहतात आणि काँग्रेस संस्कृतीप्रमाणे त्याला जोरदारपणे प्रतिकार केला जात नाही, अशा प्रकारचा अंदाज गोपीनाथरावांना आला आणि त्याला बाहेरून लोकांचा खूप मोठ्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय, पाठबळ मिळतंय. त्यातूनच संघर्ष यात्रा उभी राहिली. यातूनच गोपीनाथरावांना पवार साहेबांच्यावर सातत्यानं टीका करण्याचं धाडस वाढलं आणि धाडस वाढल्यामुळं पवार साहेबांनी सुसंस्कृत राजकारण केलं आणि गोपीनाथरावांनी व्यावहारी राजकारण केलं आणि त्याला काँग्रेसवाले नेहमीच म्हणत असतात की आमचा पराभव आम्हीच करतो. त्या अंतर्गत गटातटातून गोपीनाथरावांना पुरेपूर मदत झाली आणि त्याचा फायदा अत्यंत चाणाक्षपणे गोपीनाथरावांनी उठवला. गोपीनाथरावांची संपूर्ण राजकीय जर वाटचाल आपण बघितली तर एका वाक्यात त्यांचा उल्लेख करता येईल, दे धडक बेधडक. एखादी धडक मारायची म्हटल्यानंतर ती बेधडकपणे मारायची आणि त्या धडका गोपीनाथराव मुंडे सातत्यानं मारत राहिले आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठबळ कैलासवासी प्रमोदजी महाजनांचं त्यावेळेला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंचा अत्यंत दिलदारपणा आणि चांगल्या एक पाठबळ त्यांना त्या काळामध्ये मिळालं. त्याचा फायदा पुरेपूर गोपीनाथरावांनी उठवून घेतला आणि त्यांनी आपला महाराष्ट्रामध्ये जम बसवला आणि आज महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये 42 खासदार जे महायुतीचे निवडून आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही अंशी नरेंद्रजी मोदी यांची लाट असेल, पण त्या सगळ्याचं श्रेय, सामाजिक समीकरण गोळा करण्याचं श्रेय हे पूर्णपणे गोपीनाथराव मुंडेंचं आहे, हे नाकारता येणार पण नाही. त्या मुंड्यांचंच राजकारण जे होतं त्याला शरद पवार विरोधी असा कणा होता. या मुद्द्याच्या कळीच्या अतिशय गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते विनय सहस्त्रबुद्धे आता आपल्याबरोबर आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्याबरोबर भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव, आपण बोलत होतो ते गोपीनाथरावांच्या पवार विरोधी राजकारणाची धार कमी झाली आहे का, आपण उत्तर देणार होतात. असं की पवार साहेबांनी हे नेहमी सुसंस्कृत राजकारण केलेलं आणि व्यक्तिद्वेषाचं राजकारण केलेलं नाही. धनंजय मुंडे यांना नेणं हे व्यक्तिद्वेषाचं राजकारण नव्हतं. नाही, पक्षामध्ये शेवटी मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं की उदयनराजे भोसलेंना सुद्धा गोपीनाथराव मुंडेंनी घेतलं होतं. विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटलांना त्यांनी घेतलं होतं. शिवाजीराव निलंगेकर पाटलांची सूनबाई आणि नातू त्यांनी घेतला होता. राजकारणामध्ये त्यांनीही सुरुवात केली होती, त्यामुळं कुणी केली हा महत्त्वाचा मुद्दा नाहीये. आपण जे मगाशी आता म्हणाला की गोपीनाथराव मुंडेंच्याकडे पवारसाहेब 3 दिवस जाऊन बसले होते आणि मला प्रचार दौरा जर बघितला तर पवार साहेबांनी साधारणपणे एका मतदारसंघामध्ये 4 वेळा गेलेले आहेत. म्हणजे नाशिक सारख्या ठिकाणी तर 5 वेळा त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि म्हणून गोपीनाथराव मुंडेंना केवळ या ठिकाणी टार्गेट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना व्यक्तिद्वेषातून आम्ही फक्त पराभूत करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी गेलो असं नाही, तर आमचे उमेदवार निवडून यावेत याकरता म्हणून आम्ही गेलो. पण आमच्या राजकारणाच्या स्ट्रॅटेजीचा हा भाग होता की गोपीनाथराव मुंडेंना जखडून ठेवलं, ते पराभूत होतील असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. चर्चा होती, परंतु त्यांना जखडून ठेवलं तर ते महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही, त्याचा फायदा तुम्हाला. आपल्याबरोबर प्रेम शुक्ला आहेत. प्रेम शुक्ला, पवार विरोधी राजकारणाचा कणा म्हणजे गोपीनाथराव मुंडे होते, ज्याचा फायदा शिवसेनेला सुद्धा अनेक मतदारसंघात झाला. तो कणा आज मोडून पडलाय. बघा, शरद पवार साहेबांच्या विरोधी कणा सर्वात महत्वाचे गोपीनाथ मुंडे होते, यात कोणाला काही संशय करण्याची गरज नाही. पण शरद पवार विरोधाचं राजकारण काय आहे? 87च्या काळात हे शरद पवार स्वतः काँग्रेसमध्ये होते आणि ते पुरोगामी लोकतांत्रिक आघाडीत होते. त्यामुळे 85ची निवडणुकीत आणि 80च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा त्यांचा सहकारी पक्ष होता. 85च्या निवडणुकीत पुरोगामी लोकतांत्रिक आघाडीमध्ये प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे हे शरद पवारांच्या सोबतीला होते. 87 नंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या सत्तास्थानी आल्यानंतर केंद्रावर आले, तर तेव्हा पहिल्यांदा शरद पवारांना आरोप करण्याची संधी आली. शरद पवारांवर भूखंडचे श्रीखंड
लाटण्याचे आरोप हे 90च्या निवडणुकीत आले. शिवसेना प्रमुखांनी, प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथराव मुंडे या तिघांनी पहिल्यांदा, कारण भारतीय जनता पक्ष हा शरद पवारांच्या विरुद्ध निवडणूक 90 साली लढत होती आणि 90च्या नंतर 91 साली जेव्हा गांधी परिवार गेला आणि 90ची निवडणूक ही तुम्हाला सर्वात महत्वाची सांगतोय, पहिली निवडणूक आहे जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाला नाही. 141 सीटवर यांचं जे धाव जे आहे यांच्या जे रेस आहे ते थांबला. त्यानंतर 91च्या निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार हे काँग्रेस पक्षाच्या 90च्या निवडणुकीत शरद पवार किती तिकीट वाटू शकले होते? मुंबईचे एकही तिकीट त्यांना मुरलीधरन आणि त्यांना घेण्याची परवानगी दिली नव्हती. ही सत्य परिस्थिती आहे. 91 नंतर जेव्हा गांधी परिवार गेला तेव्हा नरसिंहराव यांच्या राजकारणाचं, कारण त्या महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक आणि शरद पवार असे दोन गट करण्यात आले. 91ला सुधाकरराव नाईक यांना शरद पवारांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री पद देण्यात आला होता. पण नंतरच्या काळात गुलाम नबी आझाद ते वाशिम मधून निवडणूक लढायचे म्हणून त्यांनी ते कल्टिवेट केलं सुधाकरराव नाईकांना पवार विरोधी राजकारण करण्यासाठी. त्यानंतर पवार विरोधी राजकारण हा केंद्रस्थानी ते मुख्यमंत्री झाले आणि त्याची जी दुसरी निवडणूक आहे त्यात ते 84 सीट्स म्हणजे काँग्रेस आणखीच खाली आला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनी आजपर्यंत जेवढी निवडणुका लढलेली आहे त्यात फक्त एक निवडणूक 1998 सालीची, त्या 98 जेव्हा त्यांनी सगळ्यांना एक बरोबरीला आणला होता विपक्षात, तेव्हा त्यांना एक सफलता मिळालेली आहे. त्याशिवाय गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या आव्हानावर शरद पवार हे कधीही एकट्याच्या बलावर काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून देण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यानंतर त्यांना सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षात काढला, ते एनसीपीत आले आणि एनसीपीत आल्यानंतर गोपीनाथराव मुंडे हे शरद पवारांवर तसे हल्ले चढवत नव्हते, कारण ते सत्तेचे आता मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राचे, ही परिस्थितीच नव्हती. आणि शरद पवार 2014 साली सुद्धा त्यांच्यावर तेवढे हल्ले नाही जसे 95 ला होते, कारण ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रस्थानी असून सुद्धा ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार आणि कृषी मंत्री असल्यामुळे त्यांचे जे फेल्युअर्स आहेत त्याच्यावर. आणि गोपीनाथराव मुंडे, उद्धवजी ठाकरे या दोघांनी मिळून जी महायुती उभारली, ज्याचा शिल्प निर्माण केला. बरोबर प्रेम शुक्ला, आपण महायुतीच्या प्रश्नावर बोलणार आहोत, परंतु सवाल आता होता तो शरद पवार विरोधी राजकारणाचा होता. त्या राजकारणाचा कणा मोडून पडलाय का? आपल्या बरोबर डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आहेत. विनय सहस्त्रबुद्धे, या प्रश्नाला जोडूनच आणखीन एक असा प्रश्न आहे की शरद पवार विरोधी राजकारणाचं नेतृत्व आता कोणाकडे येणार? गोपीनाथरावांकडनं भारतीय जनता पक्षामध्ये ते नेतृत्व, त्याच्या नेतृत्वाचा जो शरद पवार विरोध आहे तो नेमका आता कोणाला मिळणार? आणि मुंडे यांची जागा कोण लढवणार? त्यांची पत्नी की त्यांची कन्या? काय सांगाल? सगळ्यात प्रथम आपण एक बघितलं पाहिजे की शरद पवारांचं जे राजकारण आहे ते पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारच्या अस्तित्वापर्यंत आणि त्यानंतर काही काळ हे खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाणारं एक वेगळ्या पद्धतीचं, त्यावेळी शरद पवार ऐन उमेदीमध्ये होते, तरुण होते तुलनेने, आणि त्यामुळे त्यांनी राजकारणाला एक वैचारिक अशा प्रकारचं काही अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की नामांतराचा विषय त्यांच्या काळामध्येच पुढे गेला घेतला, किंवा महिलांच्या संदर्भामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची भूमिका ही शरद पवारांच्या काळातच घेतली गेली. परंतु दुर्दैवाने नंतर विशेषतः 90च्या दशकातलं शरद पवारांचं राजकारण, त्या राजकारणामधला जो सुशासनाचा, गुड गव्हर्नन्सचा भाग होता, विकासाचा भाग होता, हा सगळा गेला आणि त्या राजकारणाला वेगवेगळ्या प्रकारची विचित्र वळणं लागली. एक प्रकारे या देशामधल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर जोपासलेल्या राजकारणाचं एक प्रकारे गुंडांशी हातमिळवणी करून ते एक राजकीय वातावरणामध्ये म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारीचं राजकीयकरण किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण काही म्हणा, हे जे काही झालं होतं त्याबद्दलच्या असंतोषाचं प्रतीक एक प्रकारे शरद पवार ठरले आणि त्यांच्या विरुद्धचा जन असंतोष त्याचे जनक ठरले ते गोपीनाथ मुंडे. आणि त्यामुळे त्या आंदोलनाची किंवा त्या विषयाची सगळी धुरा ही गोपीनाथराव मुंड्यांकडे गेली. ते विरोधी पक्षनेते होते, त्या काळामधली त्यांची कामगिरी या विषयात अतिशय लखलखीतपणे आपल्या समोर आहे. आणि म्हणून भारतीय
महाराष्ट्रीय समाजातल्या या विषयावरच्या असंतोषाचं जनकत्व घेतल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. 95 साली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा पुढचा सगळा कालखंड आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एका अर्थाने तुम्ही त्याचं वर्णन जरी पवार विरोधी राजकारण असं केलं असलं तर मी असं म्हणेन की राजकारणातल्या या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये एक एल्गार करणारा आणि तो एल्गार करत असताना बहुजन समाजाचा व्यापक पाठिंबा आणि शहरी समाज, ग्रामीण समाज या सगळ्यांचं एकमुखी नेतृत्व हे ज्यांनी केलं, अशा प्रकारचा एक नेता म्हणून गोपीनाथ मुंडे हे समोर आले आणि त्यामुळे या राजकारणाचं नेतृत्व हे निस्संशयपणे त्यांच्याकडे राहिलं. महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते कोणी जरी राहिले तरी विरोधी पक्षाचा बुलंद आवाज या पद्धतीने गोपीनाथराव मुंडेंकडे त्याचं एकमुखी एक प्रकारे अनभिषिक्त अशा प्रकारचं विरोधी नेतेपद हे बराच काळ राहिलं असं म्हटलं तर कुठली अतिशयोक्ती होणार नाही. मी दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छितो की गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर आता ही पोकळी भरून काढण्याकरता भारतीय जनता पार्टीकडे सुदैवाने चांगल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची एक फौज आहे. आमचे विधानसभेतले, विधान परिषदेतले दोन्ही ठिकाणचे विरोधी नेते म्हणजे एकनाथराव खडसे, विनोद तावडे, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमचे केंद्रामधले नेते नितीनजी गडकरी, या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीवर मला असं वाटतं की या पुढच्या राजकारणाची भिस्त आहे. आणि जरी गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाने फार मोठी हानी झालेली असली तरी हे आव्हान पेलून पुढे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे, खरी मर्दुमकी आहे. आणि राजकारणात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला तेच करावं लागेल आणि हे आव्हान पेलून पुढे जावं लागेल. आपण एक प्रश्न विचारला की गोपीनाथराव मुंडे यांच्या जागी आता कोण येणार. मला असं वाटतं की हा निर्णय म्हणजे याबद्दल आत्ता काही बोलणं हे खूप अर्ली इन द डे आहे. या संबंधात पक्षाचे नेते सारासार विचार करतील, योग्य निर्णय घेतील आणि तो यथावकाश आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचेल. मुंड्यानंतर कोण, परळीची जागा कोण लढणार याचा निर्णय पक्ष घेईल ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्यांच्या कुटुंबात जर तिकीट दिलं तर त्याच्या एक सिंपती वेव, त्याची एक सहानुभूतीची लाट, त्याचा फायदा होऊ शकतो. हेही चतुर्गणित त्यामागे निश्चित असणार आहे. तुम्ही आता सांगितलेल्या एका मुद्द्यावर अभय देशपांडे यांना मी विचारणार आणि त्यानंतर शिवसेना भाजप युतीवर मुंडे नसण्याचा नेमका काय परिणाम होणार आहे आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला काय फायदा होणार आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहे. आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, आजपर्यंत युतीमध्ये काही भांडण झालं तर गोपीनाथ मुंडे यांच्या आधी प्रमोद महाजन असायचे, नंतर तो सेतू गोपीनाथ राव होता. शिवसेनेचे आत्ताचे पक्षप्रमुख आणि नितीन गडकरी यांच्यातले प्रेमसंबंध, यांच्यातलं सौख्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे नेमकं आता या युतीसमोर काय आव्हान आहे असं वाटतं आपल्याला. कारण ही युती, महायुती करण्यामध्ये गोपीनाथरावांचा खूप मोठा सहभाग होता. आता जानकर असतील, रामदास आठवले असतील किंवा राजू शेट्टी असतील, यांना एकत्र बांधणारा धागा भारतीय जनता पक्षाकडे किंवा शिवसेनेकडे कुठे आहे? मला एक असं वाटतं की भारतीय जनता पार्टी शिवसेनेची जी युती आहे आणि त्या युतीचं आता महायुतीत रूपांतर झालं आहे, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती परस्पर सामंजस्याने, विचाराने आणि सामूहिक अशा प्रकारच्या चिंतनातून पुढे गेलेली आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की गोपीनाथराव मुंडे हे त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि सगळ्यांना सांधणारा दुवा असं जे आपण वर्णन केलं ते अतिशय योग्य आहे, यथार्थ आहे. परंतु त्याचबरोबर हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की गोपीनाथरावांनी या सगळ्या हालचाली करत असताना एका बाजूनी नितीन गडकरी जे पक्षाचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आहेत आणि आता केंद्रामधले एक महत्त्वाचे मंत्री आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व नेते म्हणजे आमचे प्रदेश अध्यक्ष, दोन्ही सदनांमधले विरोधी पक्षनेते, या सगळ्यांशी साकल्याने विचारविनिमय करून त्यांचा मनोदय जाणून घेऊन हे सगळे उपक्रम केलेले आहेत. आणि आमचे रामदास आठवले असतील किंवा महादेव जानकर असतील, असे जे कोणते या महायुतीतले महत्त्वाचे असे सगळे पक्ष आहेत आणि त्यांचे जे नेते आहेत, या नेत्यांचा महाराष्ट्रातल्या अन्य नेत्यांशी, यामध्ये नितीन गडकरींपासून देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथराव खडसे या सगळ्यांपर्यंत अतिशय चांगला रॅपो आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा संवाद आहे, सामंजस्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही उणीव जरी महत्त्वाची असली तरी तिच्यावर मात करणं फारसं अवघड ठरू नये.
कठीण आहे, परंतु फारसं अवघड ठरू नये. आमचे नेते या प्रकारचं जे पूर्वीचं संपर्काचं एक नेटवर्क आहे त्याचा उपयोग करून त्या नातेसंबंधातून मला असं वाटतं की ही बरोबर आहे. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्ही जो कळीचा मुद्दा आहे तो मांडलाय की हे कठीण आहे एवढं तर तुम्ही मान्य करताय, आणि त्या कठीण असण्यावरच आता मी जातोय प्रेम शुक्ला यांच्याकडे. प्रेम शुक्ला, त्यांनी कठीण आहे असा शब्द वापरला. या कठीण असण्यावरच आपल्याला बोलायचं आहे की आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामधल्या संवादाचा सेतू नेमका कोण सांधणार? कोण आहे तो की जो नेहमी कृष्णाची भूमिका तुमच्यामध्ये बजावेल? तुमच्यात भांडणं आणि सत्तेवरून आणि विशेषतः आता तिकीट वाटपावरून खूप मोठा गदारोळ माजणार, ही वस्तुस्थिती आहे. नाही, हे जे आहे ते समाचार पत्रांचा जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली चटपटीत बातमी आहे. त्याशिवाय त्याचा काही जास्त आधार नाही आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा जो गठबंधन आहे, युती जी आहे, ती आधी तुम्ही समजून घ्या की ती झाली कशी. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमंत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रेम शुक्ला तो इतिहास झाला. प्रेम शुक्ला तो इतिहास झाला. आता यश मिळाल्यानंतर, माफ करा तुम्हाला थांबवतो, ऐकून घेतलेलं नाही, ऐकून नाही नाही ती हिंदुत्वाच्या आधारावर आहे. मला कल्पना आहे इतिहास आणि वर्तमान दोघे ही इतिहासाच्या आधारावर असली तरी वर्तमानातली चॅलेंज आता कशी करणार? काही हे बघा, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती नाही, शिवसेना नाही, तुम्हाला वर्तमान आणि इतिहास दोघांचा बोध सांगतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष याची युती फार काळ टिकणार नाही. हा मी 89 पासून बातम्या वाचतो. आणि आता कसं टिकणार ह्या दोघांचा या प्रेम शुक्लाजी लिसन टू मी. भुजबळ गेले. प्रेम शुक्ला लिसन टू मी. आम्ही त्याच्या समोरच्या आव्हानांचा विचार करतोय. परत जे आहे प्रेम शुक्ला, आम्ही त्यातल्या आव्हानांचा विचार करतोय. युती टिकेल की नाही हा आमचा प्रश्न नाहीये. त्याच्या समोर आव्हानं आता निर्माण अशा करता होणार आहेत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी आता मानसिकता आहे ती आम्हाला 50-50 मिळावं अशी आहे. तर तुम्हाला ते 50-50 देणं योग्य वाटत नाहीये. हा जो तिढा आहे, हा तिढा सोडवणारा गोपीनाथ सारखा एक मनुष्य आता आपल्याकडे नाहीये. हा प्रश्न तुम्ही दोघं कसा सोडवणार हा माझा सवाल आहे आपल्याकडे. आणि तसं जर मॉडेल उत्तर आहे तर ठीक आहे, तुम्ही प्रश्न आणि उत्तर दोघे देऊ शकता. आता प्राध्यापकांचं कसं असतं, प्रेमजी फक्त एकच मिनिटात सांगतो की इथे तेच उत्तर द्यायचं. नाही, युती तुटणार असं कोणी म्हणत नाहीये. युतीचा आधार काय ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु पूर्वी ज्यावेळेस शिवसेना भाजपामध्ये काही मतभेदाचे मुद्दे उत्पन्न व्हायचे त्यावेळेस प्रमोद महाजन संकट मोचक म्हणून पुढे यायचे. ते दिल्लीतनं मुंबईत धावत यायचे, बाळासाहेबांना भेटायचे, मार्ग काढायचे. प्रमोद महाजनांच्या निधनानंतर ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेली होती. ते बऱ्याच वेळेला मतभेद झाल्यानंतर ते मतभेद सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यांचा डायलॉग शिवसेनेशी चांगला होता. मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल की राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीनंतर जो काही शिवसेना भाजपामध्ये तणाव निवडणुकीच्या काळात निर्माण झाला होता त्यावेळेस मुंडे यांनी तो तणाव निवळण्यासाठी मदत केली. तर अशी आता त्यांची जागा घेऊ शकणारा, दोन्ही पक्षांना मान्य होऊ शकणारा असा कोणी संकटमोचक म्हणून कोण भूमिका घेईल एवढा पुरताच हा प्रश्न मर्यादित आहे. मला एक नक्की जाणवतंय की जो विनय सहस्त्रबुद्धे यांनी कठीण हा शब्द वापरला तेच खरं त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे, ज्याचा पूर्ण अंदाज आता डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आलेला आहे. याविषयी राष्ट्रवादी पक्षाला काय वाटतं, त्यांना ही एक संधी दिसते का, आणि प्रकाश पवार याबद्दल काय बोलतात का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मुंडे नंतरचा महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.